कवितेचं नाव आहे कुलप. आता परंपरागत जे अनेक पिढ्या नंदी बैलाचा पारंपरिक खेळ करतात आणि महादेवाचा नंदी प्रत्येक सणाला गावोगावी फिरवतात आणि त्यांची ही परंपरा आहे. आणि ह्या परंपरेला साजेसा त्यांचा पेहराव असतो, नंदीची सेवा असते आणि नंदीला ते घरातल्या सदस्यासारखं जपतात. परंतु हा नंदी गावोगावी जातो आणि त्यांच्या मनातलं एक शल्य आहे. ते शल्य असं आहे की अनेक लोक मुंबई पुण्याला आता गेले आणि घराला फक्त कुलप असतात. ज्या गावात 100 घरं असायची त्या गावात आता 50 घरं दिसतात. आणखी मी फक्त कुलपच तिथे दिसतात. तर त्या नंदीवाल्यांच्या मनातली ही वेदना आहे. कवितेचं नाव आहे कुलप. हल्ली दिसतात गावातल्या घरांना मोठमोठी कुलप. हल्ली दिसतात गावातल्या अनेक घरांना मोठमोठी कुलप. चाव्या मात्र राहतात आपापली भुकेली पोटं घेऊन मुंबई पुण्याला. चाव्या मात्र राहतात आपापली भुकेली पोटं घेऊन मुंबई पुण्याला. आशेची बेगडं लावून दरवर्षी येत राहतो नंदीवाला. आशेची बेगडं लावून दरवर्षी येत राहतो नंदीवाला आणि जातो नुसताच गंज लागलेल्या मुक्या कुलपाकडे पाहत पाहत. आणि जातो नुसताच गंज लागलेल्या मुक्या कुलपाकडे पाहत पाहत गुबुगुबू करून एखाद्या उघड्या कुलूप नसलेल्या दाराच्या शोधात फिरस्त्या पोटासाठी. गुबुगुबू करून एखाद्या उघड्या कुलूप नसलेल्या दाराच्या शोधात फिरस्त्या पोटासाठी. अशी ही नंदीवाल्यांची व्यथा आहे. आणि मध्यंतरी शासनाने ह्या व्यवस्थेने नंदीवाल्यांना गावोगावी फिरायला, घरोघरी फिरायला बंदी आणली होती. त्याच्यावर सुद्धा यांनी आवाज उठवला. कारण ही माणसं श्रीमंत होण्यासाठी जगत नाहीत, अजिबात जगत नाही. फार श्रीमंत व्हावं म्हणून ही जगत नाही, तर स्वतःचं पोट चालावं, कुटुंबांचं लेकराचं पोट भरावं यासाठी हे नंदीवाल्याच्या पारंपरिक व्यवसायात आहेत. तर त्यांना आपण सपोर्ट करूया, त्यांच्या कलेचा आदर करूया, सन्मान करूया. धन्यवाद.